मित्रांनो, खूप मोठा असं बोळिंजकर कारखाना आहे। नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक मलेश्वर तुमच्यासाठी घेऊन आलो पुन्हा एकदा एक नवीन। मित्रांनो, मी आज आलो ठाण्यामधील सर्वात जुन्या बोळिंजकर गणपती कारखान्यामध्ये। बोळिंजकर गणपती कारखाना हे ठाण्यामधील सर्वात जुनं कारखाना आहे। तर चला आज आपण जाणार आहे गणपती बाप्पाच्या मूर्त्या बघण्यासाठी। बोळिंजकर कारखान्यामध्ये वेगवेगळ्या गणपती बाप्पांच्या मूर्त्यांना रूप दिलं जातं। माझ्यासोबत आलेला आहे सोम, तर सोम पण आलेला आहे आपल्यासोबत। तर चला आपण आज जाऊया। तर मित्रांनो, तुम्ही येताना बघितलं असेल की आपण सिन्नर नाका पेट्रोल पंपवरनं यूटर्न घेऊन हा लेफ्ट घेतला आहे। लेफ्ट घेतल्यावरच या राईट साईडला आहे बाप्पांचा कारखाना। तर इथं आल्याला खूप भारी वाटलं मला। वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या इथं घडवल्या जातात। आज आपण मित्रांनो बघणार आहोत की आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या मूर्तीची रचना कशा प्रकारे केली जाते। बाप्पाच्या मूर्तीला पॉलिश पेपरने घासून मूर्तीची फिनिशिंग एकदम स्मूथ केली जाते। खूप सुंदर असं मूर्तीला सजवलं जातंय। या ठिकाणी बाप्पाच्या मूर्तीचे डोळे हे खूप महत्त्वाचे असतात। तेच आपल्याला आकर्षित करतात। तर त्यावर हे काका खूप बारीकीने काम करतात। या ठिकाणी मित्रांनो इको फ्रेंडली शाडूच्या मातीची मूर्ती सुद्धा तुम्हाला इथे भेटेल। मित्रांनो, तुम्हाला इथे 13 इंचापासून ते 24 इंचापर्यंत शाडूच्या मातीच्या मूर्ती बनवून भेटतील। या ठिकाणी बाप्पांच्या दागिन्यावर गोल्डन पेंट केलं जातं आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता बाप्पाचं जे आसन आहे त्यावर मस्त पेंट करून सजवलं जात आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी प्रत्येक काम एकदम बारीकीने केलं जातं आहे।
या ठिकाणी इको फ्रेंडली शाडूच्या मातीच्या मूर्तीमध्ये खूप प्रकारच्या रचना आहेत, त्या तुम्ही बघू शकता। तुम्हाला जी मूर्ती आवडते ती मूर्ती तुम्ही बुक करू शकता। तुम्ही लेफ्ट घेऊन सरळ आलात, इथून सुद्धा कारखान्यामध्ये जाण्यासाठी एंट्री आहे। खूप सुंदर असा आहे कारखाना। गणपती बाप्पाला बघून मन एकदम प्रसन्न झालंय। या ठिकाणी तुम्ही बघू शकता दादा शाडूच्या मातीच्या मूर्तीला फिनिशिंग देतोय। मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही कारखान्यामध्ये आल्यापासून बघितलं असेल की मूर्तीचं कोरीव काम असू दे, मूर्तीला पॉलिश करायचं काम असू दे, मूर्तीला कलर करायचं काम असू दे, सर्व काम एकदम बारीकीने केलं जातं आणि मूर्तीला खूप सुंदर रूप दिलेलं आहे। या ठिकाणी बाप्पाच्या मूर्तीवरील प्रत्येक फिनिशिंगवर एकदम लक्षपूर्वक काम केलं जातं। खूप छान वाटतंय मित्रांनो, आत्तापर्यंत मन एकदम प्रसन्न झालं आहे। मी फर्स्ट टाईम आलो आहे या कारखान्यामध्ये। खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत इथं मित्रांनो, अप्रतिम अशी कलाकृती आहे। खूप सुंदर मूर्त्या आहेत मित्रांनो, शाडूच्या मातीच्या मूर्त्या पण खूप सुंदर आहेत, अप्रतिम। नागावरची मूर्ती बघा, खूप छान अशी फिनिशिंग आहे मित्रांनो। ह्या मूर्त्या मित्रांनो रेडी झालेल्या आहेत, खूप सुंदर आहे। पूर्ण कारखान्यामध्ये मूर्त्याच मूर्त्या आहेत। पाठीमुचा जोरदार त्याने रागे केला प्रहार हा। नाही त्याच्यात ठेवायचं, तर त्यांना म्हटलं भाऊ मी असं असं लोणी सांगलीचा प्रसाद आणलाय। मित्रांनो, बाप्पाच्या मूर्तीवरती जो पहिला बेस पेंट असतो तो बघायला खूप भारी वाटतंय। या ठिकाणी बघू शकता तुम्ही मूर्तीवरती स्प्रे पेंटने सुद्धा मूर्ती खूप सुंदर प्रकारे कलर केली जाते।
मित्रांनो, बोळिंजकर कार्यशाळेमध्ये येऊन खूप छान वाटलं. इथं खूप सुंदर गणपतीच्या मूर्ती आहेत. तर आपल्या लाडक्या बाप्पांचं जे कलाकृती इथं नवीन जे रूप दिलं जातं ते खूप छान आहे. आणि मी इथं फर्स्ट टाईमच आलो, मला खूप छान वाटलं. तुम्ही पण आला नसाल तर एकदा नक्की या. तर मित्रांनो, इथे उंचीनुसार मूर्तीचा सुद्धा रेट आहे. तर 2000 ही स्टार्टिंग रेंज आहे. तर कसं वाटलं? खूप छान वाटलं इकडे येऊन आणि चांगला एक्सपिरियन्स होता. तुम्ही सगळ्यांनी पण या. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आता इथं एंड करतोय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लवकर सबस्क्राईब करा. तर चला, आता आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मित्रांनो, बोळिंजकर कारखान्याचा ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. आणि बोळिंजकर कारखाना हे ठाणे रेल्वे स्टेशनपासून 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर आहे. रिक्षाने आला तर तुम्ही 10 मिनिटात इथं पोहोचाल.